तर गाईचे खूप जास्त आला तुम्ही हे बघू शकता. हे चिकूचं झाड, हे चिकूचं झाड असते. याला चिकू पण लागलेले आहेत. हे बघा साईज, नंबर 1 क्वालिटी क्वांटिटी. रानातलं गावरान माल खायचं असेल तर नक्की भेट द्या. पायरे पत्ता 2 मिनिट. हे काय बघू शकता आपण. ह्या 1 नंबर क्वालिटी कैरी. गावरान आंबा कशाला म्हणतात, याला म्हणतात गावरान आंबा. आंबटे नाही. चक्कू झाड, याला काय आलं नाही. तर पुढे जाऊ. लेट्स गो. शिवानी तुमच्या अनदर ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आपण आलेलो आहेत आमच्या दीदीच्या शेतात. हे दोघं आलेत माझ्यासोबत. त्याचं नाव माझा मोठा भाऊ आहे आणि हा दीदीकडला कलोरा नाही. हे बघा, बघू शकता आम्ही दीदीच्या शेतात आलेलो आहे. कैऱ्या बघू शकता. ही कैरी दिसायला जेवढी गोड आहे ना तेवढी आंबट पण आहे. याची नोंद घ्या. तर तुम्हाला अजून दाखवते चिकूचे झाड. आणि हे सगळं शेत ना डोंगरात आहे. बघू शकता डोंगर. कुठे गेला डोंगर? दिसला. थांब रे, डोंगर दाखवायचा. डोंगर दिसणं झाला. तर गाईज 1 मिनिट तुम्हाला मी डोंगर दाखवते. हे बघू शकता मागे सगळं डोंगर असते. डोंगर आणि दऱ्यात हे वसलेलं गाव आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं कोणाचा संबंध नाही. माणूस म्हणजे दिसायला नाही. इकडं चक्कू लागलेले आहेत. थोडंच पुढे गेल्यावर रामफळ पण आहे. चला तुम्हाला दाखवू. बघू शकता रामफळ तर हिरवगार दिसतंय पण वरून सगळं वाळलेलं दिसतंय. तरी त्याला रामफळ आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही. हे आवळ्यात झाड. आवळ्याचं निश्चित त्याला पानच आलेले आहेत. त्याला काय आवळा एक पण लागलेला नाही. तर काही तुम्ही आवळ्याचं झाड कधी पाहिले का? फक्त आवळे खाल्लेले असते. हे बघा आवळ्याचं झाड असं दिसतं. तर आपण जाऊया नंतर. पुढे चाललोय नदीत. तर बघाय शकता आपण नदीला पाणी आहे का नाही. आता सगळं उन्हाळ्यात चालू आहे. तर तुम्ही बघू शकता नदीला काहीच पाणी नाही. सगळी कोरडी नदी अशी दिसतीये. हे किलोभर कापले. तर गाईज तुम्ही बघू शकता नदी कशी झाली. आणि इथून पाईपलाईन पण काढली आहे नदी करून. नदी सगळी कोरडी आलेली. तुम्हाला जेव्हा पाणी येईल तेव्हा दाखवूया आम्ही कधीतरी. कारण तर तुम्ही बघू शकता माग सगळं डोंगर आणि त्यामध्ये हे वसलेलं शेत. छोटस गाव खतरवाडी म्हणून गाव आहे. तर आपण नंतर धरणावर जाणार आहेत. चला बघूया. गोष्टीतून आनंद घ्यायचा असतो ते शिकायचं आपण यांच्याकडून. फार्मसीला सेकंड इयरला शिक्षण करतात. शिक्षण करतात मित्रांनो. मला आज तुम्ही बोलू द्या. प्रत्येक मुलांचं स्वप्न असतं की त्याने शिकायचं पण रानात पण लक्ष द्यायचं, गावात पण. घरच्या प्रॉब्लेममुळे काही होत नाही. पण आम्ही आता सध्या ह्या बघा तुम्ही अशा रस्त्याने चाललेलो आहे. पुढं तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा ज्यांना जे बाहेर राहतात त्यांच्यासाठी. तर आपला मोबाईल जरा चांगला आहे त्यांच्यासाठी त्यामुळं मागे तर चल बिना चालू करता बोलत होतो. नाही मी बंद केलं तुझ्या घ्यायला. तर काय आम्ही बघू शकता कसल्या रस्त्याने चाललेलं आहे आणि कशासाठी चाललेलं आहे ते थांबा तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही व्ह्यू किती सुंदर येत आहे. काय पडत आपण टेन्शन आहे कधी. काय जाणार आलेलं आहे हे बघण्यासाठी. बंधारा बघण्यासाठी आलेलो आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला बंधारा म्हणजे काय. चलो आता माझा भाऊ तुम्ही बघू शकता. हा तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे तिथून. कारण की आम्हाला अजून दुसरं बघायचं आहे आपल्याला. तो हे सगळं बघू शकता असं. आणि होतं ते की एवढं जास्त हे झालं हे घेऊन आलेलं आहे आम्हाला ह्या गाडीवरती. तो आता आम्ही चाललेलो आहे वरती जे की तुम्हाला अजून दाखवणार आहे. सारखं घ्यायला की. तर गाईज इथे डोंगरात पण चालू बनलेलं आहे. बघू शकता शेतकरी ऍडव्हान्स पण झालेले आहेत. असं नाही की शेतकऱ्यांना काही माहीतच नाही इथलं. तर गाईज आमचा तिसरा साथी आलेला आहे. कुठे गेला ना तिकडे बेकार डोकं पाणी घेत घेत आलेलं आहे. तर काय काम झालेलं आहे.
चलो हमारी गाड़ी स्टार्ट हो गई है बस तर गाईज एक आम्हाला नवीन असंच आगळं वेगळं झाड सापडले ज्याचं की नाव आम्हाला पण माहित नाहीये थांबा मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला हे बघू शकता कुठे गेले हे बघू शकता तुम्ही तुम्हाला 2च मिनिटं थांबा ते झाड दाखवतो कारण ते आम्हाला पण माहित नाही मध्ये हे बघू शकता झाड आहे खूप उंच आहे बघा तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर गाईज गाडी स्टार्ट झालेली आहे खूप जास्त रस्ता बघू शकता बेकार आहे गाईज जिथं आत्ताच का काय होतं काहीतरी होतं ते काटणी झालेलं आहे त्याचं सगळं जाळलेलं आहे बघू शकता व्ह्यू किती सुंदर आहे तर काय खूप जास्त हेवी ड्रायव्हर आहे आमचा भाई काय काम चालू नाही का आमची गाडी मागे आलेली आहे भया काय झालं पडलं नाही पण तरी तर मित्रांनो आपण चाललोय ते बघितले तुम्ही आपण मोठाले झाडं तर 1-2 वर्षापूर्वी लावलेले झाडं बघूयात बारखाली तर गाईज खूप जास्त आला कुठे सापडलं कसं आहे याचा आकार बघू शकता तुम्ही कोणता आकार काय माहित नाही चला तर बघूया अजून बघू शकता हा छोटासा भाग आहे आणि आपण खाली हा मोठा भाग बघितला होता ये त्याच्यामुळे आणि इथं बघू शकता कसलं भारी बसायला इथे एक हे बांधलेलं होतं पण काय झालं ते सुटलेलं आहे बसायला चला आता आपल्याला जायचं आहे खाली चलो गाईस चला तर आम्ही आपण जाऊया खाली पडला गाईस मला पण घेऊन गाईस आम्हाला खूप जास्त जपून जावं लागणार आहे तर गाईस आम्ही आलेलो आहे हे बघू शकता हे दुसरं शेत इथे पण शेत हे बघ तुम्ही बघू शकता काय सीताफळ खूप जास्त सीताफळ हे बघा आंबे आता आंब्यांचा सीझन आहे तर आंबे खूप जास्त आंबे आलेले आहे सगळीकडे फक्त आंबेच बघू शकता शेतकऱ्याला पावसाळ्यात बसण्यासाठी निवारा केला निवारा म्हणजे त्याला म्हणते ते निवाराच म्हणजे आमच्याकडे तर निवाराच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणजे कमेंट करून सांगा हे बघू शकता आपण जिथे की पाऊस आल्यावरती लोक थांबतात बघू शकता तरी पण इथे पाऊस येण्याची खूप जास्त शक्यता आहे तर बघू शकता तुम्ही शेतकरी पाऊस आला तर असलं असतंय बघू शकता तुम्ही हा कडबा म्हणजे जनावरांना चारा टाकण्यासाठी ज्वारीची भाकरी कशापासून भेटतात ती याच्यापासून व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत माझी एंट्री झाली ही तुम्हाला कशी वाटली ही पण कमेंट करायला सांगा कारण हिचा तुम्हाला सगळ्यांना कंटाळा आला असेल खूप दिवस बघ करून तिला म्हणलं मी येतो तुझ्या व्हिडिओत तुला थोडी हेल्प होईल तर हा पण आहे
बाय बाय गाईज, भेटूया नंतर.